नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हरतालिकेचं आपण व्रत करणार आहोत आणि बघा ताईंनो, हे हरतालिकेची जी पूजा आहे ती आपण शुभमुहूर्तावर केली तर त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत जे आहे ते सवासना स्त्रिया करत असतात. त्याचप्रमाणे चांगला नवरा मिळावा, मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी देखील कुमारिका स्त्रिया हे व्रत करत असतात. बघा, हे व्रत करणाऱ्या महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभतं, दोघांमधलं प्रेम वाढतं, आपल्या आयुष्यातील संसारातील सगळे दुःख दूर होतात. तसेच अविवाहित मुलींना त्यांना योग्य साथीदार मिळतो. दीर्घ आयुष्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते. तर सगळ्यात पहिलं बघा, हरतालिका यांचा शुभमुहूर्त काय आहे. यावर्षी तृतीय तिथी ही 25 ऑगस्टला दुपारी 12:34 सुरू होणार आहे आणि 26 ऑगस्टला दुपारी 1:54 असणार आहे. उदय तिथीनुसार 26 ऑगस्ट रोजी आपल्याला हरतालिकेचं व्रत करायचं आहे आणि हरतालिके पूजेचा शुभमुहूर्त हा 26 ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी सकाळी 5:56 ते सकाळ 8:31 आहे. या काळात जर तुम्ही पूजा केली तर अतिशय उत्तम आणि जमल्यास या काळामध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करा. नाही जमत आहे तुम्हाला या दिवशी, बघा आता दुसऱ्या दिवशी बाप्पांचं आगमन असतं, त्याची बरीच तयारी असते, बऱ्याच गोष्टी स्त्रियांना करायच्या असतात. काही महिला ह्या बऱ्याचशा वर्किंग असतात, परंतु तरीही शुभ काळात करण्याचा प्रयत्न करा. पण तरीही नाही जमलं तर जास्तीत जास्त 12 वाजण्याच्या आत पूजा करण्याचा प्रयत्न करा. कारण बघा, नियमाने काही गोष्टी केल्या ना तर बघा, आपण एवढं काही सगळं करतो आणि आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि आपल्याकडून असं काहीतरी चूक झाल्यामुळे त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. मग आपण नाराज होतो आणि म्हणतो मी एवढं सगळं काही करतो आणि माझंच असं का होतं, मला याचं फळ मिळत नाही. तर तुम्ही जी गोष्ट करता ती संपूर्ण नियमांनी करा. आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा, हरतालिकेचे उपवास करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. बऱ्याचशा स्त्रिया या दिवशी निर्जळी व्रत करतात आणि बघा, उपवास हा जो आहे ते गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवून मग हरतालिकेचा उपवास सोडला जातो. आणि बघा, हरतालिकेचा हा जो उपवास आहे तो 1 दिवस संपूर्ण धरून दुसऱ्या दिवशी सकाळी तो सोडला जातो. बऱ्याचशा स्त्रिया निर्जळी उपवास करतात, परंतु बघा, निर्जळी उपवास करणं तुम्हाला शक्य नसेल तर फळ खा, दूध प्या, राजगिरी लाडू खा, गोड पदार्थ खा आणि बघा, फलाहार घेऊन हा उपवास करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तिखट, तेलकट पदार्थ आणि हे जे आहेत ते हरतालिकेच्या उपवासाला चालत नाहीत. आणि बघा, हे जे पदार्थ खाल्ले तर हा उपवास करून काहीही उपयोग नाही. म्हणून व्यवस्थित नियमांनी हा उपवास केला पाहिजे. अगदी निर्जळे करा मी असं म्हणत नाही, तुम्ही फलाहार घेऊन उपवास करू शकता. मग बघा, जे काही महिला आहेत त्यांनी फलाहार घेऊन करू शकतात. आता बघा, उपवास जो आहे तो नियमांनीच करायचा आहे. आता हा उपवास कोणी करायचा आहे याआधी पण मी तुम्हाला सांगितलं आहे. विवाहित स्त्रिया, सवासना स्त्रिया, कुमारिकासुद्धा या स्त्रिया आहेत त्या व्रत करतात. त्याचबरोबर विधवा स्त्रिया ज्या आहेत त्या देखील हे व्रत करू शकतात. मी हा शब्द यासाठी घेते की बघा, बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की मी विधवा आहे, हे व्रत केलं तर चालेल का, मी हे व्रत बघा, तर हे जे व्रत आहे ते तुम्ही नक्की करू शकता. कारण हे व्रत जे आहे ते महादेवांचं व्रत आहे आणि महादेव हे भोलेनाथ आहेत, त्यांचे कोणतेही कठोर नियम नाहीत. त्यामुळे या स्त्रियांनी हे व्रत करायचं नाही असं काही नाही, असं काही मनाला वाटून घेऊ नका.
बघा तुम्ही सुद्धा हे व्रत करू शकता. तसेच बघा हरतालिका नियमांच्या दिवशी काही नियमांचं पालन करायचं आहे. घरामध्ये या दिवशी भांडणं होणार नाहीत याची काळजी घ्यायची. शक्यतो नवरा बायकोमध्ये होणार नाही याची नक्की काळजी घ्या. कारण हा जो उपवास आहे तो आपण आपल्या नवऱ्यासाठी करतोय आणि त्यांच्याशी जर भांडायचं तर काय उपयोग मग. कमी बोला म्हणजे भांडणं होणार नाही. कारण बघा एका हाताने टाळी वाजत नाही. आपण व्रत करतोय ना, मग आपणच कमी बोलायचं म्हणजे आपल्याला व्रताचं फळ मिळेल. खूप वेळ झोपू नका दुपारी. त्यामुळे आपल्याला या दिवशी लवकर उठायचं. खूप तिखट खाणं टाळायचं. मीठ घातलेला पदार्थ या दिवशी उपवासाला चालत नाही. साबुदाण्याची खिचडी, वेफर, तळलेले पदार्थ या उपवासाला चालत नाही. हा उपवास हरतालिकेच्या दिवशी रात्री न सोडता पूजेचं उद्यापन आणि उपवास दुसऱ्या दिवशीच सोडायचा असतो. तसेच या दिवशी कोणाचा अपमान होईल, कोणाच्यावरती रागराग होईल, चिडचिड ही आपल्याला अजिबात करायची नाही. कारण आपण व्रत करतो, संयम आपण ठेवला पाहिजे. आपण शक्यतो या दिवशी परान्न घेणं टाळलं पाहिजे. आपल्या घरी शिजवलेलं अन्न आपण खाल्लं पाहिजे. तर बघा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरतालिकेच्या दिवशी तुम्ही यथाशक्ती दान करा. तुम्ही काहीही दान करा. म्हणजे बघा अन्नदान करा, वस्त्रदान करा, पैसे दान करा. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही दान करा. आणि बघा काही कारणाने तुम्हाला व्रत करणं जर नाही जमलं तर तुम्ही दान करा. तर यामुळे संपूर्ण फळ या दिवसाचं आपल्याला मिळतं. तर बघा हरतालिका व्रत हे अतिशय सोपं आहे. पूजा मांडणी कशी करायची हे देखील आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कारण बघा आपण खूप वर्षापासून सगळ्याजणी हे व्रत करत आहोत. त्यामुळे हे विशेष असं काही सांगण्याची गरज नाही. पूजा मांडणीसुद्धा खूप सोपी आहे. तुम्ही घरीसुद्धा करू शकता स्वतः पूजा मांडणी. तर बघा हरतालिके पूजेचा काय शुभमुहूर्त आहे, उपवासाचे कोणते छोटे मोठे नियम आहेत, ही जी माहिती आहे ही तुमच्यापर्यंत मला पोचवायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या दिवसाचा इथेच एंड करते. उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.